हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आज स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती वाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलो. बोलत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य वापरत असतो आणि त्या वाक्यामध्ये आपण वेगवेगळे शब्द सुद्धा वापरत असतो, जसे की रिलेटेड टू टाइम. जेव्हा एखादी गोष्ट चालू असते किंवा वर्तमानात असते, भूतकाळात असते किंवा भविष्य काळामध्ये, तेव्हा काही पर्टिक्युलर वर्ड्स आपण वापरतो. प्रेझेंट मध्ये वेगळे असतात, जसे की सध्या चालू आहे, आजकाल असे शब्द वापरतो. भूतकाळामध्ये काल, मागच्या वर्षी, खूप दिवसांपूर्वी, खूप वर्षांपूर्वी असे शब्द वापरतो. आणि फ्युचरमध्ये आपण वापरतो उद्या, पुढच्या वर्षी, पुढच्या वेळेस. हे जे शब्द आहेत ह्यांना इंग्लिशमध्ये जर वापरायचे असेल तर कोणकोणते शब्द असू शकतात त्याची आज आपण काय करणार आहे, लिस्ट करणार आहे. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर तिन्ही मध्ये सुद्धा वेगळे वेगळे वर्ड्स असणार आहेत. ऑफकोर्स सेम तरी नसणार आहेत. मग ते कोणते आहेत ते बघूया. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द वर्ड्स फ्रॉम द प्रेझेंट. जर तुम्ही वाक्य वर्तमान काळामध्ये बोलत असाल तर कोणकोणते वर्ड्स आपण वापरू शकतो. एवढेच शब्द आहेत असं नाही, खूप सारे आहेत, पण ऍटलीस्ट आपल्याला थोड्या तरी शब्दांची माहिती असणं गरजेचं आहे, त्यामुळे आपण एवढे शब्द घेणार आहे. प्रेझेंट मध्ये आपण काय काय वापरू शकतो तर टुडे. टुडे म्हणजे आज, या. दिस मॉर्निंग आज सकाळी. फक्त ऍट मॉर्निंग असलं असतं तर सकाळी झालं असतं, पण धिस मॉर्निंग म्हणजे या सकाळी, ह्या सकाळी म्हणजेच आज सकाळी असं होणार आहे. नाव म्हणजे आता. ऍट प्रेझेंट म्हणजे या घडीला. करंटली म्हणजे सध्या. ऍज ऑफ नाव म्हणजे सध्या किंवा या घडीला. राईट नाव आता, लगेचच. ऍट द मोमेंट या क्षणी. ऍट धिस टाइम या वेळेला. धिस वीक या आठवड्यात. धिस मंथ या महिन्यात. धिस इयर या वर्षी. नावडेज आजकाल. म्हणजे सेंटेन्सेस करत असताना आपण आता ज्या गोष्टी चालू आहेत त्या सांगत असताना ह्यांचा वापर करू शकतो. जसं की शी मेट मी टुडे, ती आज मला भेटली. टुडे म्हणजे आज. नावडेज आय हॅव बीन रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर. नावडेज आजकाल मी इंग्रजी वर्तमानपत्र वाचत आलेली आहे. ही इज वर्किंग इन इन्फोसिस ऍट द मोमेंट. या घडीला तो इन्फोसिस मध्ये काम करत आहे. हे सगळे आपण प्रेझेंट मध्ये वापरतो. आणि हे जे सगळे टाइम्स असतात ऑलमोस्ट वाक्याच्या शेवटी. टाइम सांगणे म्हणजे त्या वाक्याचा तो कॉम्प्लिमेंट असतो, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असते आणि ऑलमोस्ट तो शेवटीच येतो. मराठीमध्ये किंवा आपल्या जे रिजनल लँग्वेजेस त्याच्यामध्ये आपण ऍट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स किंवा आफ्टर द सब्जेक्ट यूज केलं जातं, पण इंग्लिशमध्ये मात्र टाइमची जागा ही वाक्याच्या शेवटीच असायला पाहिजे. अशा प्रकारचे जे वर्ड्स आहेत त्यांच्याशी वापरलेले जे सेंटेन्सेस आहेत त्यांचे कशा प्रकारे वाक्य केलेले आहेत त्याची एक तुम्ही लिस्ट करा. म्हणजे कशा आपण वापरू शकतो. जसं की आत्ताच मी बोललो होतं की ही इज वर्किंग इन द इन्फोसिस ऍट द प्रेझेंट. आता या वेळेला तो इन्फोसिस मध्ये काम करत आहे. दे आर गोईंग नाव, ते आता जात आहे. हे सगळे सिंपल प्रेझेंट, पास्ट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस किंवा सिक्वेन्सी टॉपिक मध्ये एमिझन आणि ह्याचा वापर करून काय करू शकतो आपण, ह्यांचा वापर करू शकतो. हे आहे फक्त रिलेटेड टू प्रेझेंट, फक्त वर्तमान काळामध्ये वापरले जातात. भूतकाळामध्ये कोणते वापरले जातात ते बघूया. यस्टरडे काल. लास्ट नाईट म्हणजे काल रात्री. अगेन ऍट नाईट असलं असतं तर रात्री झालं असतं, पण लास्ट नाईट म्हणजे काल रात्री. अ मोमेंट ॲगो थोड्या वेळापूर्वी किंवा एका क्षणापूर्वी या अर्थाने. अर्लियर प्रिव्हियसली म्हणजे पूर्वी. इन द पास्ट भूतकाळामध्ये. अ व्हाईल ॲगो थोड्या वेळापूर्वी. लॉंग एजेस पूर्वी. फॉर्मली परत पूर्वी. लास्ट वीक मागच्या आठवड्यात. लास्ट मंथ मागच्या महिन्यात. लास्ट इयर मागच्या वर्षी. आणि एजेस ॲगो म्हणजे युगांच्या पूर्वी. हे सगळे टाइम मध्ये वापरले जातात भूतकाळामध्ये. आता जो टाइम आहे त्याच्या अगोदर जे काही झालेला वेळ होता तो सगळा भूतकाळ आहे. आणि ती सेंटेन्स सांगत असताना आपण या शब्दांचा वापर सेंटेन्स मध्ये करू शकतो. जसं की ही कॉल्ड मी लास्ट नाईट, त्याने मला काल रात्री कॉल केला. वी विजिटेड आग्रा प्रिव्हियसली, पूर्वी आम्ही आग्र्याला व्हिजिट केलं. लास्ट मंथ ही ओपनड हिज बँक अकाउंट लास्ट मंथ, मागच्या महिन्यात त्यांनी बँक अकाउंट ओपन केला. हे सगळे कशामध्ये येणार आहेत, पास्ट मध्ये. अगेन वी कॅन यूज सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. टू बी मध्ये वॉज वेल आणि टू हॅव मध्ये हॅडचा वापर करू शकता. इवन यू कॅन यूज इन मॉडल ऑक्झिलरी वर्ब ज्याच्यामध्ये पास्ट आहे. शुड हॅव, वुड हॅव, कुड हॅव हे सगळे पास्ट मध्ये येतात, त्यांचा आपण वापर करू शकतो सेंटेन्सेस मध्ये रिलेटेड टू पास्ट. हेच वाक्य जर आपल्याला फ्युचर मध्ये करायचे झाले तर भविष्यकाळी टाइम सांगणं गरजेचं आहे. जसं की
टुमॉरो म्हणजे उद्या, नेक्स्ट मॉर्निंग म्हणजे काय, येणारा सकाळ म्हणजेच उद्याचा सकाळ, इन अ मोमेंट थोड्या वेळात, लॅटर नंतर, सून लगेचच, इन द फ्युचर भविष्य काळामध्ये, बिफोर लॉंग म्हणजे थोड्या वेळानंतर, समडे कधीतरी, इन ड्यू टाइम सांगितलेल्या वेळेमध्ये, नेक्स्ट वीक पुढच्या आठवड्यामध्ये, नेक्स्ट मंथ पुढच्या महिन्यात, नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी, वन डे कधीतरी किंवा एके दिवशी, आणि आफ्टर सम टाइम थोड्या वेळानंतर. हे सगळे जे टाइम आहेत ते भविष्य काळामध्ये येतात. जसे की वी विल गो टू विजापूर टुमॉरो, आम्ही उद्या विजापूरला जाऊ. ह्याच्यामध्ये परत तुम्ही सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचा वापर करू शकता. इवन मॉडल ऑफ मध्ये तुम्ही एम इज आर गोइंग टूचा वापर करू शकता जो फ्युचर प्लॅनिंग सांगणारा आहे. जसे की ही विल कम इन अ मोमेंट, तो कोणत्याही क्षणी येईल. माय प्लॅनिंग इज टू शिफ्ट टू अमेरिका इन अ फ्युचर, भविष्य काळामध्ये माझं फ्युचरमध्येचं प्लॅनिंग आहे की मी अमेरिकेला शिफ्ट होईल. वी विल मीट आफ्टर सम टाइम, थोड्या वेळानंतर आपण भेटू. हे सगळे जे वर्ड्स आहेत ते फ्युचरमध्ये वापरले जातात. म्हणजे पर्टिक्युलर जो टाइम पिरियड आहे तो टाइम पिरियड प्रेझेंटचा आहे का, पास्टचा आहे का, फ्युचरचा, हे वापरणं आणि माहिती असणं गरजेचं आहे. अदरवाईज आपण प्रेझेंटमध्ये सांगताना, प्रेझेंटचं वाक्य करताना जर पास्टचा टाइम जर तिथे आपण यूज केला तर त्या वाक्यामध्ये बॅलन्स राहत नाही, टॅली राहत नाही आणि वाक्याचा अनर्थच होतो. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, कोणता काळ आहे, कोणत्या आपण शब्दांचा वापर करणं गरजेचं आहे हे माहिती असणं गरजेचं. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, थोड्याशा शब्दांची ओळख घेतली आहे. एवढे म्हणजे एवढे शब्द नाही, भरपूर सारे तुम्ही ह्याच्यामध्ये आफ्टर, बिफोरचा वापर करू शकता, जे तिन्ही काळामध्ये वापरू शकता. जसं की त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्शन इन्क्लूड करू शकता. हा स्क्रीनशॉट काढून घ्या. जेव्हा जेव्हा तुम्ही रीडिंग करत असता अशा प्रकारचे शब्द जेव्हा तुम्हाला दिसतात अंडरलाईन करा. त्या सेंटेन्सचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करा. तो कोणत्या टेन्समध्ये वापरलेला आहे ते बघण्याचा प्रयत्न करा आणि अशा प्रकारच्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करा ह्या शब्दांचा वापर करून. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे, फक्त लिहिण्याचा नाही. whenever you are going to speak, add at least a word. दररोज एक तरी नवीन वर्ड तुमच्या सेंटेन्सेसमध्ये पाहिजे, जेणेकरून तुमची वोकॅबलरी वाढायला पाहिजे, इथं सुद्धा आणि इथून सुद्धा. इथं जोपर्यंत येते तोपर्यंत इथून येते. त्यामुळे सध्या रीडिंग, रायटिंगची प्रॅक्टिस जेव्हा करा तरच तुम्ही स्पीकिंगमध्ये त्यांचं इम्प्लिमेंटेशन करू शकता. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.